रात्रीचं जेवण बनवायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो आणि काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा होते. तर अशा पद्धतीने झटपट बनणारी खिचडी आपण आज बनवूयात. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला गरमागरम खायची इच्छा होते. तर अशा पद्धतीने तुम्ही खिचडी बनवू शकता. खूप टेस्टी अशी ही खिचडी बनते. तर इथे मी खिचडी बनवण्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 4 ते 5 चमचे मी तेल टाकलेलं आहे. 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. छान त्याला तडतडले की लगेच याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. तर एक बारीक चिरलेला कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. अगदी 2 मिनिट आपण हा कांदा जो आहे तो परतून घेणार आहोत. कांदा परतल्याच्या नंतर अद्रक व लसणाची पेस्ट नक्की टाका. याने खूप छान टेस्ट येते खिचडीला. तर छान आपण चमचमीत मसालेदार अशी इथे आपण खिचडी बनवणार आहोत. बटाटे आहेत, सालेसकटच बटाटे इथे मी चिरून घेतलेले आहेत. छोटे छोटे 2 ते 3 बटाटे घेतलेले होते मी. तर छान धुवून त्याला कट करून परत एकदा पाण्याने धुवून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले होते छोटे, ते देखील छान स्वच्छ धुवून कट करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. जेवढ्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या खिचडीमध्ये टाका, खूप छान लागतात. अगदी गाळ आपल्याला अशी मऊसूत खिचडी इथे बनवायची आहे. त्यासाठी इथे मूठभर मी शेंगदाणे देखील टाकलेले आहे. शेंगदाणे जरूर टाका. भरपूर अशी इथे कोथिंबीर देखील टाकलेली आहे. आपण वरतून पण कोथिंबीर टाकणार आहोत. पण फोडणीमध्ये जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना त्याची वेगळीच टेस्ट लागते. तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा लाल तिखट आणि घरचा इथे काळा मसाला टाकलेला आहे किंवा कुठलाही मसाला तुम्ही याच्यामध्ये टाका. 1 चमचा धने जिरे पूड टाकलेली आहे. आता हे मसाले जे आहेत ते आता छान मिक्स करून घेऊयात. तर घरचा काळा मसाला मी इथे 2 चमचे वापरलेला आहे. 2 मिनिट परतल्याच्या नंतर इथे तांदूळ मी अगोदरच 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते. हे साधे तांदूळ आहेत. 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी इथे मूग डाळ घेतलेली आहे. ती छान मी इथे धुवून घेतलेली आहे आणि वरचं पाणी काढून मी याच्यामध्ये अगदी 1 मिनिटभरासाठी परतून घेणार आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे किंवा पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही टेस्ट करून पाहू शकता आणि त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता. तर 2 चमचे मी टाकलेलं आहे मीठ. तर 1 वाटी इथे प्रमाण असेल तर त्यासाठी 2 ग्लास पाणी टाका. तर मी इथे 3 वाटी घेतलेले आहे. 2 वाटी तांदूळ व 1 वाटी डाळ घेतलेली होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये 6 ग्लास मी पाणी टाकणार आहे. तर बरोबर आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी गाळ मऊ लुसलुशीत अशी इथे आपली खिचडी जी आहे ती बनवून तयार होते. खायला खूप प्रतिम अशी लागते. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता मी इथे बघूयात. मस्त गरमागरम आपली इथे मऊ अशी इथे खिचडी तयार झालेली आहे. तर थंडीमध्ये याच्यापेक्षा काय चांगलं असू शकतं. तर मस्तपैकी इथे आपण सर्व करूयात. तर इथे मऊसूत खिचडी, त्याचसोबत लिंबाची फोड आणि त्याचसोबत पापड आणि खिचडीवरती छान हिरवीगार अशी कोथिंबीर, तुपाची धार. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका टेस्टी आणि हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.